नमस्कार मित्र हो. आजची कथा कर्माची शिक्षा जंगलातील रहस्य. अहंकाराने भरलेला दिवाकर जंगलात हरवतो, पण तो हरवलेला नसतो. तो शोधत असतो स्वतःला. एक साधूचा शाप, एक गुहेतील खजाना आणि एक अंधारातली परीक्षा. ही कथा आहे कर्माची, जी शिक्षा वाटते पण आत्मशुद्धी ठरते. जे घेतलं ते तुझं नव्हतंच. जंगल ते परत घेतं आणि तू पुन्हा जन्म घेतोस. कर्म कधीच चुकत नाही. ते फक्त वाट बघतं आणि योग्य वेळी उत्तर देतो. सुंदरपूर गावात दिवाकर नावाचा एक तरुण राहत होता. तो बुद्धिमान होता, पण त्याचा अहंकार त्याच्या बुद्धीपेक्षाही मोठा होता. गावकऱ्यांना तो नेहमी कमी लेखायचा. त्याला वाटायचं की तो सर्वश्रेष्ठ आहे. दिवाकर गरीब श्रीमंत सर्वांनाच कमी समजायचा. गावात एकदा सुंदरपुरात एक वृद्ध साधू आला. त्याने लोकांना धर्म, कर्म आणि संयम याबद्दल शिकवायला सुरुवात केली. सुंदरपुरातील लोकही साधूच्या शिकवणी आत्मसात करीत होते. लोक साधूची खूप सेवा करायचे. साधूही खूप ज्ञानी होते. त्यांची ख्याती आसपासच्या गावात पसरली होती आणि त्या गावातील लोकही साधूंच्या दर्शनाला, सत्संगाला येऊ लागली. हे सगळं दिवाकर पसंत नव्हतं. तो लोकांना म्हणायचा की हा एक ढोंगी साधू आहे आणि हा काय लोकांना ज्ञान देईल. असं म्हणत दिवाकर नेहमी त्या साधूंचा अपमान करायचा. त्यांच्यावर हसायचा. लोकांना खूप वाईट वाटायचे, पण ते त्याच्या नादी लागत नसत. यामुळे दिवाकर दिवसेंदिवस जास्त अहंकारी होत चालला होता. आणि एक दिवस तो साधूला म्हणाला, तुमचं कर्मवर्म कामाचं नाही. जगात फक्त पैसा आणि बुद्धीच चालते. साधूंनी शांतपणे हसत त्याला म्हणाला, दिवाकर, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण या दोन गोष्टी माणसाजवळ आल्यावर तो अधिक अहंकारी बनतो. नुसता पैसा आणि बुद्धी आल्याने काही उपयोग नाही. ते टिकवण्यासाठी धैर्य आणि नम्रता असणंही तितकंच गरजेचं असतं. आणि जर या दोन गोष्टी माणसाजवळ नसल्या तर कर्माचं फळ वेळेनुसार मिळतंच, हे पण लक्षात ठेव. दिवाकर मोठ्याने हसत म्हणाला, मला काय लक्षात ठेवायचं आणि काय नाही ते मी माझं बघेल. असं म्हणत तो गेला. साधू महात्म्याने लोकांना सांगितलं की याच्या कर्माची शिक्षा एक दिवस नक्की मिळेल. आणि पुढे काही दिवसांनी दिवाकर जंगलात शिकार करायला गेला. शिकार करता करता त्याला सायंकाळ झाली, पण शिकार काही मिळाली नाही. तो थकून एका डोंगराजवळ बसला आणि अचानक तो मध्ये गेला. ती एक गुहा होती. आत गेल्यावर त्याला सोन्या, नाण्याचे, हिरे आणि मौल्यवान वस्तू सापडल्या. तो आनंदाने गावात परतला आणि त्या संपत्तीचा उपयोग करून मोठं घर बांधलं. लोकांना लाजवायला आणि कमी लेखायला सुरुवात केली. दिवाकर आता आधीपेक्षाही जास्त अहंकारी बनला. त्याच्या सततच्या बोलण्याने गावकऱ्यांनी साधूला विचारलं, हे असं का घडतं? अहंकारी माणसाला एवढं धन, संपत्ती, वैभव कसं काय मिळतं? साधू नम्रपणे म्हणाला, ही त्याची परीक्षा आहे. संपत्ती मिळणं हे कर्माचं फळ नाही, हे त्या कर्माची सुरुवात आहे.
दिवाकर आता पूर्णपणे बदलला होता. त्याने आता थोडीफार जी गरिबांची मदत करायचं तेही त्याने बंद केलं. गावातल्या मंदिराचं दानही थांबवलं आणि त्या साधूलाही गावातून हाकलून लावलं. त्याच्या घरात आता दररोज पार्टी, दारू आणि सर्वत्र गर्वाचं वातावरण असायचं. आणि एक रात्री त्याला विचित्र स्वप्न पडलं. तो जंगलात हरवलेला होता आणि त्याच्या मागे अंधारात कोणीतरी चालत होतं. तो घाबरून उठला, पण त्याने त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष केलं. त्या रात्रीपासून दिवाकरच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागल्या. त्याच्या घरातल्या वस्तू हलायला लागल्या, सोनं काळं पडायला लागलं आणि त्याच्या शरीरात थकवा जाणवू लागला. वैद्य, डॉक्टर काहीच सांगू शकले नाहीत. दिवाकरला त्याचं दुखणं स्वस्थ बसू देत नव्हतं. तो अस्वस्थ राहायला लागला आणि एक दिवस त्याला पुन्हा जंगलात जायची इच्छा झाली. तो त्याच गुहेत गेला, पण आत गेल्यावर दरवाजा आपोआप बंद झाला. अंधारात त्याला साधूचा आवाज ऐकू आला. तू जे घेतलं ते तुझं नव्हतं. आता जंगल आपलं परत घेतंय. त्या दिवसानंतर दिवाकर घरी परतलाच नाही. लोकांनी त्याचा शोध घेतला, पण तो गायब झाला. काही जण म्हणतात की तो जंगलातल्या आत्म्यांनी पकडला गेला, तर काही जण म्हणतात की तो साधूच्या शापामुळे हरवला. गावकऱ्यांनी साधूला पुन्हा बोलावलं. त्यांनी साधूची माफी मागितली आणि साधूने सांगितलं, कर्माची शिक्षा ही शिक्षा नसते, ती आत्मशुद्धी असते. दिवाकरला त्याच्या कर्माचं भान आलं असेल आणि तो आता स्वतःला शोधत असेल. पुढे काही वर्षांनी सुंदरपुरात एक साधू आला. गावकरी त्या साधूला पाहून आश्चर्यचकित झाले, कारण त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता. तो खूप शांत, संयमी दिसत होता. साधू गरिबांनाही खूप मदत करत होता. त्या साधूत अहंकाराचा लवलेशही नव्हता. काही जण म्हणतात की तोच दिवाकर होता, कर्माने शुद्ध होऊन परतलेला, पुन्हा नवीन जन्मलेला दिवाकर. त्याने लोकांना सांगितलं की मी तोच दिवाकर आहे, ज्यामध्ये अहंकार होता. पण मी त्या दिवशी जंगलात गेलो आणि माझा उद्धारच झाला. मला जंगलात हरवल्यावर सुरुवातीला खूप भीती वाटली, पण जसजसा वेळ गेला मला जाणवू लागलं की मी एका वेगळ्या जागेत आहे, जिथे वेळ थांबलेला आहे आणि प्रत्येक झाड, प्रत्येक आवाज माझ्याशी संवाद करत आहे. एका झाडाखाली मला साधू पुन्हा भेटला. साधू म्हणाला, तू इथे शिक्षा भोगायला नाही, तर स्वतःला समजून घ्यायला आलायस. दिवाकरला त्याच्या पूर्वीच्या वागणुकीची जाणीव होऊ लागली. मी साधूला विचारलं, माझे उद्धार होईल का? हो दिवाकर, नक्कीच, साधू म्हणाला. कर्म जरी बदलता येत नाही, पण त्याचं फळ स्वीकारून तू नवकर्म निर्माण करू शकतोस. साधूने मला जंगलातून बाहेर पडण्यासाठी एक परीक्षा द्यायला सांगितली. मला 3 गोष्टी करायला सांगितल्या. पहिली गोष्ट, जखमी प्राण्यांची सेवा करायची. दुसरी, अंधाऱ्या गुहेत जाऊन सत्याचा शोध घ्यायचा. आणि तिसरी गोष्ट, झऱ्याजवळ ध्यान करून स्वतःच्या मनाचा सामना करावा, तरच तू या गुहेतून बाहेर पडशील. दिवाकरला तिन्ही गोष्टी करताना खूप संघर्ष करावा लागला. भीती, पश्चाताप आणि अंतर्मनातील अहंकाराशी लढावं लागलं. पण शेवटी मी धैर्य ठेवून सर्व परीक्षा पार केल्या आणि साधूने मला जंगलातून बाहेर जाण्याची परवानगी दिली. पण आता मी तो दिवाकर नव्हतो.
मी एक साधू होतो, पण शांत, संयमी आणि लोकांच्या सेवेसाठी समर्पित. गावात परतल्यावर लोकांना विश्वास बसत नव्हता, पण त्यांच्या वागणुकीतली नम्रता, त्याच्या डोळ्यातली शांती आणि त्याच्या कर्मातून दिसणारी सेवा या सगळ्यांनी लोकांना पटवून दिलं की तो खरोखर बदलला आहे. दिवाकरने गावात एक आश्रम सुरू केला, जिथे तो लोकांना कर्म, संयम आणि आत्मशोध शिकवू लागला. त्याच्या कथेतून अनेक तरुण प्रेरित झाले. आता एक गावात नवा विचार पसरला होता. कर्म ही शिक्षा नसून ती संधी आहे, स्वतःला ओळखण्याची, सुधारण्याची आणि इतरांसाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी. अंतिम संदेश. कधीकधी जीवन आपल्याला अंधारात ढकलतं, पण तो अंधारच आपल्याला प्रकाशाची खरी किंमत शिकवतो. कर्माची शिक्षा ही शिक्षा नसून ती आत्मशुद्धीची वाट आहे, जिथे आपण स्वतःला हरवतो आणि पुन्हा शोधतो. तर मित्रहो, ही कर्माची शिक्षा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मनाचे हित हे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या माझ्या कथा तुमच्या मित्रपरिवारात नेहमी शेअर करीत जा. चला भेटूया पुन्हा एका नव्या स्टोरीत. तोपर्यंत धन्यवाद.